मीडिया कंपनीचा भागीदार दिग्विजय पाटीलला अटक होण्याची शक्यता, कोर्टातून अटकपूर्व जामीन अर्ज मागे। महाराष्ट्रानं न लाभलेला चांगला मुख्यमंत्री गमावला, अजितदादांच्या शोक प्रस्तावाच्या वेळी देवेंद्र फडणवीस भाऊक। अजितदादांनी प्रथमच टायमिंग चुकवलं, मुख्यमंत्र्यांकडून हळहळ व्यक्त। अजितदादा आपल्या सोबत नाही हे अजूनही मनाला न पटण्यासारखं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दादांच्या आठवणींना उजाळा। हसत खेळत सर्व सुरू असताना रडावं लागेल हे कुणाला माहीत नव्हतं, शिंदे भाऊक। ज्यांनी अजितदादांवर आरोप केले त्यांच्याकडूनच सर्वाधिक हळहळ, उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा। कुणाला किती बदनाम करायचं याबाबत मर्यादा पाळल्या पाहिजेत, उद्धव ठाकरेंचे खडे बोल। अधिवेशन काळामध्ये एकनाथ शिंदेंकडील खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवर, गृहनिर्माण विभागाची जबाबदारी मंत्री शंभूराज देसाईंवर, तर उदय सामंत नगरविकास खात्यांची जबाबदारी। मुंबई महापालिकेवर शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी 2 जणांना संधी देण्याचा निर्णय। दोनही जागा मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून बालकृष्ण ब्रीत, राजप्रकाश सुर्वेंना संधी दिली जाणार। हरियाणाच्या फरीदाबादमधील सिक्रीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, एका रिसॉर्टमधील वॉशरूमच्या साइन बोर्डवर शिवरायांची प्रतिमा, राज्यासह देशभरातील शिवप्रेमींकडून संताप व्यक्त। शिवरायांचा अवमान प्रकरणी हरियाणाबादमध्ये पुढारी न्यूजचा दणका, मिलन बँक्वेटमधील वॉशरूम बाहेरचे फोटो बदलले, रिसॉर्ट मालक हरियाणाचे भाजपा आमदार आणि माजी मंत्र्यांना पुढारी न्यूजशी बोलताना मागितली महाराष्ट्राच्या जनतेची माफी। महिलेनं महापुरुषांबद्दल अपशब्द वापरल्यानं इचलकरंजीच्या कबनूर गावात तणाव, जमावाकडून महिलेच्या घराची तोडफोड, महिलेला तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करण्याची संतप्त जमावाची मागणी।